स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तर चला, आता सध्या धोंड्याचा महिना चालू आहे, जसं की सगळ्यांनाच माहीत आहे। तर आज धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने आम्ही निघालोय पैठणला। तर गंगाची आंघोळ वगैरे करायची आहे आणि छान असं दर्शन घेऊन यायचं आहे, तर त्यासाठी निघालोय। चला, तुम्ही पण आमच्यासोबत असंच कंटिन्यू करा, तर तुम्हालाही मी दर्शन घडवते। काय चाललंय, तर काय करतेस बेटा? कशाला? हो का? जसं की अधिक महिना हा सगळ्यात जास्त पवित्र समजला जाणारा महिना आहे, जो 3 वर्षातून एकदा येतो। आणि या महिन्यामध्ये जेवढे दान पुण्य आपण करतो, तर ते केलेले खूप चांगले समजले जातात। तर त्यामुळे आज त्यापैकीच एक दान म्हणजे गंगापूजन। तर गंगापूजनामध्ये आपण जसं की गंगाला धोंडे दान करणे आणि दिवा वगैरे दान करणे, हे बरेच त्यामध्ये असतात। आता मम्मीकडून मी या गोष्टी शिकते हळूहळू बऱ्यापैकी। चला, आता आम्ही ते पैठणमध्ये पोहोचलो आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही आलो। दुपारी सकाळी घरातून निघालो तेव्हा खूप जास्त आभाळ होतं, म्हटलं आभाळ आहे तर मग जाऊन येऊया, पण नंतर निघालो तर खूपच ऊन वाढतच गेलं। आणि आता इथे पोहोचलो आहे आणि गर्दी पण तशी कमीच होती, कारण लोक उन्हामध्ये जास्त काही बाहेर पडत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला मग खूप जास्त प्रमाणामध्ये इथे मंदिरात गर्दी होती। तर आता आम्ही आलो आहे तेव्हा एवढी काही गर्दी वाटत नव्हती। आणि इथे पैठणमध्ये आल्यानंतर आज एक गोष्ट खूप छान वाटली मला आणि त्यामुळे मी खूप जास्त मोटिवेट पण झाले। तर आज असं पहिल्यांदाच झालं की मी रस्त्याने चाललेले होते आणि पानफुल वगैरे आम्हाला घ्यायचंच होतं। तर एका मुलीने मला आवाज दिला, म्हणे ताई तुम्ही यूट्यूबवर आहात ना, तर आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो, छान बनवता व्हिडिओज आणि आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या। तर मला हे ऐकून खरंच खूप छान वाटलं बरं का, कारण आपल्याला पण आता कोणीतरी ओळखायला लागलं आहे आणि बाहेर गेल्यानंतर असं कोणी आपल्याला आवाज देतं आणि ओळखतं, हे ऐकूनच मनाला खूप छान वाटलं बरं का। आणि त्या मुलींना मी पुढे घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये। त्यानंतर आता आम्हाला इथे पानफुल वगैरे घ्यायचं होतं आणि गंगापूजनासाठी काही दिवे, धोंडे वगैरे काही बत्ताशे हे जे असतं ना सामान, तर ते घ्यायचं होतं। तर तेच इथे आमचं घेणं चालू होतं आणि हीच ती मुलगी आहे जी मोबाईलवर माझं चॅनल मलाच दाखवत होती आणि तिला थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं, ती पण खूप खुश झाली। त्यानंतर आता काय, कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलं तर हे अशा जत्रा भरलेलेच असतात आणि आमच्या शौर्य मॅडमला तेच बघायचं होतं की यात्रेमध्ये काय काय आलं आहे आणि मला त्यापैकी मम्मा काय काय घेऊन देते। आणि ऊन एवढं जास्त होतं की आम्ही हातपाय वगैरे धुणार होतो, तर त्यासाठी टॉवेल आणलेली होती। तर त्याच टॉवेलचा शरीरच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोग केला, कारण असं वाटलंच नाही घरून निघताना, कारण आभाळ वाटत होतं। आणि इथे आल्यानंतर म्हटलं नको, लेकराला ऊन लागलं तर पुन्हा जास्त दुखणं वगैरे येण्यापेक्षा टॉवेलचा वापर केला आणि तिच्या अंगावर मस्त गुंडाळून दिली। तर ती मम्मी पप्पासोबत छान पुढे पुढे चालत होती। पण मला शरीरची एक गोष्ट इथे आवडती की तिला कुठेही आपण बाहेर फिरायला नेलो ना, तर तिथे अजिबात कंटाळा करत नाही आणि कितीही चालायचं काम पडलं किंवा काही, आता आपण ज्यावेळेस पण कुठे बाहेर फिरायला जातो तर त्यावेळेस कधी कधी खूप जास्त चालायचं काम पडतं, फिरायचं काम पडतं, पण तिला अजिबात या गोष्टीचा कंटाळा येत नाही बरं का। चला, आता मंदिरामधील वातावरण तर तुम्ही बघू शकताय, एवढं भक्तिमय वातावरण आज इथे झालेलं होतं। आणि इथे एक सप्ताह पण चालू होता मंदिरामध्येच, तर बऱ्यापैकी बायका तिथे कीर्तन दुपारचं काहीतरी चालू होता कार्यक्रम, तर ते बघण्यासाठी बसलेले होते। आणि आता आम्ही इथे लागलो होतो बारीमध्ये। तर बारी एवढी काही जास्त मोठी नव्हती आजची, म्हणजे थोडेच लोक होते, त्यामुळे आमचं दर्शन पण लवकरच झालं। तर बघू शकताय एवढ्या प्रमाणातच आज गर्दी होती, एवढी जास्त लोटालाटी वगैरे इथे आज काहीच नव्हतं, कारण लोक जास्त संध्याकाळच्या वेळी येतात, दिवसभर खूप जास्त ऊन असतं म्हणून। तर इथे आम्ही सगळे आता बारीमध्ये लागलो आहे आणि नाथांचं दर्शन घेतोय। तर पप्पा व्हिडिओमध्ये येण्यासाठी थोडेसे कम्फर्टेबल नव्हते, पण तरीसुद्धा मी घेतलं त्यांना। आणि त्यानंतर ना इथे बऱ्याच बायका फुगडी खेळत होत्या, तर मम्मी आणि मी म्हटलं चला आपण पण खेळूया। तर आम्ही दोघी फुगडी खेळायला गेलो। तर मम्मीला तर पहिले हसायलाच येत होतं, त्यानंतर तिला म्हटलं काही लाजू नको, खेळूया आपण। तर मग थोडीफार फुगडी खेळली आणि फुगडी खेळल्यानंतर एकमेकांचं दर्शन घेतलं जातं, तर ते सुद्धा केलं आणि मंदिरामध्ये थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं। आणि माझी माझी लेक खरंच खूप खुश होती, त्यामुळेच मी छान असं इथे दर्शन वगैरे घेऊ शकले। त्यानंतर आम्ही धरणावर गेलो होतो, म्हटलं चला थोडंसं तिथे पण एक्सप्लोअर करूया, पण झालं असं की ऊन खूप जास्त असल्यामुळे मग म्हटलं नकोच, कारण उन्हामध्ये फिरायला एवढं काही चांगलं वाटतच नाही, त्यामुळे मग कॅन्सल केला प्लॅन आणि लगेचच घरी येण्यासाठी निघालो। चला, आता व्हिडिओ कसा वाटला, नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भेटूया परत, बाय।